हरि नारायण दामोदर गोविंद वासुदेव। हरि जय जय राम कृष्ण हरि। हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम 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 जय जय राम। रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा परवा तुहा विठ्ठल परवा सुकृताची
बरवा नारायण दामोदर गोविंद वासुदेव वासुदेव नरहरी राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी हृदय मंदिरी स्मराकारी हृदय मंदिरी स्मराकारी आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय विभाळा श्रीमूर्ती गया आपुलिया पण करा सोडवण संसार बंधन तोडावे हॅलो भजन सम्राट पद्मकरांना पेवेकर त्यांना साथ करतील सुंदरबुवा वाडीकर रामकृष्ण हे दोन्ही साजिरे रामकृष्ण
संसार कुंडली कबरदा
रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी शांत बसा रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् न जानामि योगो जपं नैव पूजां न तोऽहं सदा सर्वदा शम्भु तुभ्यं जरा जन्म दुःखौघ तातप्यमानं प्रभो पाहि आपन् नमामीश शम्भो लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जी जय जय माखन चोर श्री सीतानाथ समारंभा श्री रामानंदाय मध्यमा अस्मदाम आचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा। नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते विठ्ठल। जय राम जय राम जय राम अलकनंदा मंदाकिनी क्षिप्रा गंडकी सगळ्या नद्यांची नाव कोणाची ती सगळे स्त्रियांची तिथे नाही। तुम्ही माणसाचं नाव दाखवा कशाला माणसाचं नाव भेटते कशाला म्हसोबाचं वड बरोबाचा नाला माणसाचं नावच नाही कुठं
तरीही देखील शहरातल्या सुशिक्षित महिला म्हणतात की स्त्रियांना वैदिक काळामध्ये शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवलं, त्यांचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे महाराज? प्रत्येक गोष्टी अहो नावात पुढे वैदिक काळामध्ये सगळं स्वातंत्र्य होतं स्त्रियांना महाराज. स्त्री काय सामान्य होती का? स्वतःच्या हातामध्ये तलवार घेऊन लढणारी होती. हे पूर्वीच्या काळी गुरुकुल असायची, गुरुकुलामध्ये मुली पण शिकायच्या. आणि आपल्याला काय शिकवलं की मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, मुली पण शिकायच्या. मग त्या मुलींना आचार्य विचारायचे तुला काय व्हायचंय? मग त्या मुली म्हणायचे मला चंडिका व्हायचंय, मला काली व्हायचंय, मला भद्रा व्हायचंय, मला लक्ष्मी व्हायचंय, मला पार्वती व्हायचंय. नशीब त्या मुलीत अशी एखादी मुलगी नव्हती ती म्हटली मला कटरीना व्हायचंय. आताची असले तिथं 100% म्हटली असती महाराज. काही सांगताय? एका मुलीला विचारलं तुला काय व्हायचंय? ती म्हणे मला काहीच नाही व्हायचं. म्हणे तुला भद्रा, काली, लक्ष्मी, पार्वती, चंडिका व्हायचं नाही? ती म्हणाली मला व्हायचं नाही, मी आहेच, मी काली आहेच, मी भद्रा आहे, मी लक्ष्मी आहे, मी पार्वती, मी चंडिका आहे. आणि ती होती झाशीची राणी लक्ष्मीबाई. होण्याची काही गरज नाही महाराज. म्हणून या प्राणप्रतिष्ठेच्या कीर्तनाच्या निमित्त अजून एक महत्वाची सूचना आहे. 70% जर धर्म कोणावर टिकलेला आहे तर आमच्या माता भगिनीवर टिकलेला आहे. 70% धर्माचे लक्षण कोणी धारण केले तर माता भगिनीनं धारण केलेली. कारण पुरुषांनी जे लौकिक धर्माचे लक्षण तर सगळे त्यागलेले आहेत महाराज. शेंडी नाही, जाणवं नाही, धोतर नाही, सगळे पॅन्ट घालायला लागले. कपाळाला काही काही लोकांच्या तर तिलक पण दिसत नाही. पण अजूनही आमच्या माता भगिनींनी धर्म त्यागलेला नाही. डोक्यावर पदर आहे, कपाळावर कुंकू आहे, भांगेमध्ये कुंकू आहे. सगळे जेवढे लक्षण सांगितलेले स्त्री धर्माचे भागवतामध्ये सगळे लक्षण धारण करतात महाराज. म्हणून 70% धर्म तुम्ही धारण केलेला आहे. तर आपल्या मुलींना मुलांना संस्कार देण्याचं कार्यही देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. त्यांना लहानपणीच भगवान रामप्रभूंच्या कथा सांगाव्यात. रामप्रभूंची कथा ऐकण्याचा सगळ्यात मोठा आणि सरळ फायदा काय तर मन पवित्र होतं. आणि ज्याचं मन पवित्र निर्मळ झालं त्या निर्मळ मनामध्ये असल्या गलिच्छ वस्तू घुसत नाहीत महाराज. विठाला विठाला. लव जिहाद नावाचा प्रकार आहे. कित्येक तरी त्या मुस्लिम तरुणांनी हिंदूच्या तरुणींना फसवून लालूस फुलूस दाखवून फसवून दिलं महाराज. आणि काही काही मुलींचे तर तुकडे तुकडे करून काही काही फ्रीजमध्ये ठेवून त्याची विल्हेवाट लावली. अनेक मीडियाच्या माध्यमातून तुमच्या कानावर ह्या घटना पडत असतील. तर सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपल्या मुला मुलींना चांगले संस्कार द्या. त्यांना आपला इतिहास सांगा, राम मंदिराचा इतिहास सांगा की आपल्या या राम मंदिराच्या बलिदानासाठी या निर्माणासाठी आपल्या पूर्वजांनी कसं कसं बलिदान केलं, काय काय केलं, किती वर्षाचा हा संघर्ष आहे. आणि आपल्या परिवाराला एकदा तरी अयोध्येला रामप्रभूंच्या दर्शनासाठी आणि शरयू मैयाच्या स्नानासाठी अवश्य एकदा तरी वर्षातून नेत जावा. एक एक तीर्थक्षेत्र अवश्य आपल्या परिवाराला छोट्या छोट्या मुलांना नेत जावं आणि त्या तीर्थक्षेत्राची माहिती देत जावा. आणि काही काही जाती तीर्थक्षेत्रावर महाराज गेले तरी काही सोयीनं बसत नाहीत. दर्शन घ्यावं देवाचं, स्नान करावं, इकडून असा मोबाईल असं करतात नुसते फोटो काढण्यातच वेगळे आहेत काही काही लोक. म्हणून तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर त्याची सविस्तर माहिती घेऊन आहे का नाही तिथल्या तीर्थामध्ये स्नान करून देवदर्शन करावं आणि स्वतःचं जीवन धन्य करून घ्यावं. तर असो रामकृष्ण नामे घेदून ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. ज्ञानदेवा ध्यानी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी ज्ञानदेवा ध्यानी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी हृदय जिव्हा
जिव्हाळा 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 हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती दया हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती दया आपुली आपण आपुली आपण सोडवण आपुली आपण भवसागर अब सूख गयो है फिक्र नहीं मोहे चरण की मोहे लागी गुरु चरण संसार बंधन तोड़ा संसार बंधन तोड़ा भव सागर अब सूख गयो है फिक्र नहीं मोहे तरन की मोहे लागी लगन चरणन की मोहे लागी गुरु चरणन की मोहे लागी लगन संसार बंधन तोड़ा संसार बंधन तोड़ा आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे संसार
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली